नमस्कार. आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे, अर्थात घटोत्स्थापनाचा दिवस आहे. पश्चिम महाराष्ट्र असो किंवा महाराष्ट्र असो, या प्रदेशामध्ये नवरात्रीमध्ये घट स्थापन करण्याची एक परंपरा आहे, ज्यामध्ये देवीच्या किंवा देव्हाऱ्याच्या समोर एका मोठ्या परातीमध्ये किंवा भांड्यामध्ये माती टाकून त्यामध्ये विविध धान्य टाकले जातात. त्याच्यामध्ये एक मडकं ठेवलं जातं किंवा त्याला घट म्हटलं जातं आणि घट ठेवले जातात. त्याच्यामध्ये पाणी ठेवून ते 9 दिवस देवापुढे तसेच ठेवले जातात. त्यानुसार हळूहळू ते धान्य उगवत असतं. आणि आज याच विषयी आपण बोलणार आहोत की घटोत्स्थापन का केलं जातं किंवा घटस्थापना का केली जाते आणि त्याच्यामाग विचार काय होता. आपल्याला ही गोष्ट कळल्यावरती कळेल की आपले पूर्वज किती वैज्ञानिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत होते आणि आपण ती परंपरा आणि त्यामागचा विचार कसा हरवत चालला. घटस्थापन करण्यामागचं खरं कारण हे होतं की पुढच्या काळामध्ये हिवाळा येत आहे. आत्ता खरीपाचं पीक निघतं आणि पुढच्या महिन्यामध्ये रब्बीच्या पिकाची लागण सुरू होते, जेव्हा थंडी वाढत जाते तेव्हा. आणि त्यामध्ये कोणतं पीक पेरावं किंवा कोणतं धान्य पेरावं यासाठी आजच्या काळामध्ये जसे बाजारातून बियाणे मिळते तसे पूर्वीच्या काळी बियाणे येत नसायचे. मग ते योग्य बियाणे कसे निवडायचे यासाठी ह्या घटस्थापनेचा वापर केला जायचा किंवा या परंपरेची मदत घेतली जायची, ज्यामध्ये घरामध्ये उपलब्ध असणारे गहू किंवा हरभरा यासारखे हिवाळ्यात येणारे पीक आपण घटाच्या समोर टाकतो, ज्यामध्ये कधीही तुम्ही ज्वारी किंवा बाजरी टाकलेली बघणार नाही. त्याच्यामध्ये हिवाळ्यातील धान्यच टाकले जातात, जे की मोजून टाकले जायचे आणि त्यानंतर 9 दिवसामध्ये ते किती प्रमाणात उगवतात यावरून ठरवलं जायचं की ते आपण आपल्या शेतामध्ये लावण्यासाठी वापरायचे की नाहीत. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या दसरा येतोय, त्या दसऱ्याच्या दिवशी घटोत्स्थापनामध्ये किंवा घटामध्ये जे धान्य आपण लावले त्याची एक उगवलेला तुरा लावून आपल्या टोपीला किंवा कानाला लावून ते गावामध्ये फिरत असायचे. गावामध्ये विविध देवांचे दर्शन घेत असायचे, ज्यामुळे गावामध्ये देवाचे दर्शन घेत असताना त्यांना इतरांच्या घरामधील घटाचे धान्य किती वाढलेले आहे हे पाहायला यायचं. आणि ज्याच्या कानाला किंवा टोपीला लावलेलं जे धान्याचं तुरा आहे ते सर्वात जास्त चांगलं असेल, त्याच्या घरचं सगळ्यात चांगलं वाण असं समजून पुढच्या येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये ते धान्य पेरण्यासाठी गावामध्ये दिलं जायचं किंवा त्यांच्याकडून मागितलं जायचं. हा त्यामागील विचार होता. पण त्याचबरोबर घटस्थापनामध्ये आपण जे घट किंवा मडकं जे मध्ये ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी ठेवलं जायचं, जेणेकरून त्या काळी ड्रिप इरिगेशनसारखं त्यातून हळूहळू थोडं पाणी त्या खाली टाकलेल्या धान्याला मिळत राहील आणि ते धान्य चांगल्या प्रकारे उगवेल आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं वाण कोणतं आहे ते कळेल. म्हणजे सणाबरोबरच आपल्याला कृषीदृष्ट्या प्रगत करणारं हे तंत्रज्ञान होतं आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत